हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2018 कर्नाटक TET पेपर 2 सोशल सायन्स म्हणजे समाज विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत. यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न कशा प्रकारचे आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला पुढे TET आणि त्याचबरोबर CET परीक्षासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी उपयोगी पडणार आहेत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला, कशा प्रकारची प्रश्नपत्रिका आलेली आहे तर त्यावरती आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे म्हणजेच 91 नंबरचा क्वेश्चन्स असणार आहे, कारण पार्ट 4मध्ये सोशल सायन्स हा भाग असणार आहे. तर यामध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीमधील मला मिळालेला ठोसा हा शेवपेटीतील शेवटचा खेळा आहे असं कोणी म्हटलेलं होतं? तर या ठिकाणी लाला लाजपतराय यांनी म्हटलेलं होतं. या नंतरचा प्रश्न पहा की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारचे हे एक महत्प्रयासाचे कार्य होते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे जातीविषयक भांडण या महत्प्रयासाचे कार्य होते, अशा प्रकारचा प्रश्न काढलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, 93 नंबरचा क्वेश्चन आहे. दुर्गेश नंदिनी ही यांची पहिली कादंबरी होती, कोणती होती? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे होतं. तर यानंतरचा प्रश्न पहा, जून 1857मध्ये लखनौमधून ब्रिटिशांच्या विरोधात यांनी बंड केले, कोणी केलेलं होतं? तर बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, 95 नंबरचा क्वेश्चन पहा, हिंदुस्थानचा पहिला नकाशा यांनी तयार केला, कोणी तयार केलेलं होतं? जेम्स रेनेल. कोणी केलेलं आहे? जेम्स रेनेल यांनी केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 96 नंबरचा क्वेश्चन पहा, भक्ती हा संस्कृत शब्द भुज या शब्दापासून बनला आहे, याचा अर्थ काय दिलेला आहे? भुज किंवा भक्ती याचा अर्थ काय? ज्ञान. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 97 नंबरचा, तरुण बंगाल चळवळ यांनी सुरू केली, तरी हे कोणी केलेलं आहे? हेनरी लुईस वेवियन डिरोजिओ यांनी केलेलं होतं. तर एक महत्त्वाचा प्रश्न इथं निघालेला आहे पहा. यानंतरचा प्रश्न पहा, दिल्ली सुलतानाच्या काळातील मोठा उद्योगधंदा हा होता, कोणता होता? विणकाम, पोलाद, तांबे, साखर. तर यापैकी कोणता होता? विणकाम हा व्यवसाय त्यांचा मोठा होता. यानंतरचा प्रश्न पहा, 99 नंबरचा क्वेश्चन पहा, राजपुतांच्या राजधानीचा योग्य क्रम हा आहे. तर या ठिकाणी कोणकोणते राजपूत घराणे दिलेलं आहे? गुर्जरचे प्रतिहार, गढवाल, चंदेल, चौहान. त्याचबरोबर इकडं राजधान्या दिलेल्या आहेत त्यांच्या. तर कोणती आहे? पहिला करेक्ट आहे का, दुसरा करेक्ट आहे का, तिसरा आहे? तर यानुसार जर पाहिलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. गुर्जर चे प्रतिहार जे होते यांची राजधानी होती ती म्हणजे कनौज होती. त्यानंतर गढवाल यांची राजधानी होती ती वाराणसी होती. चंदेल यांची राजधानी होती ती बुंदेलखंड होतं. चौहान या राजघराण्याची राजधानी होती ती अजमेर. हे राजपूत घराणी होती, त्यांची राजधानी हे आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 3 हे करेक्ट आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे ते प्रश्न म्हणजे पहा, शहाना ए मंदी या उच्च अधिकाऱ्यांची नेमणूक अल्लाउद्दीन खिलजीने यांच्या नियंत्रणासाठी केली होती. कशासाठी केली होतं? शहाना ए मंदी, मंडी म्हणलेलं आहे, तर ते मंडी म्हणजेच बाजारपेठ ह्या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. त्यानंतरचा प्रश्न पहा, पट्टदक्कलमधील अतिशय महत्त्वाचे असलेले मंदिर हे आहे, कोणते आहे पहा? तर विरूपाक्ष मंदिर आहे. तर हे एक महत्त्वाचं देवस्थान आहे. यानंतरचा प्रश्न पहा, वातापी कोंड ही पदवी याला देण्यात आलेली आहे, कोणाला दिलेली आहे? शिवस्कंदवर्मा, पुलकेशी दुसरा, नरसिंहवर्मा या महेंद्रवर्मा. तर नरसिंहवर्मा पहिला यांना मिळालेली होती, वातापी कोंड ही पदवी मिळालेली होती. यानंतरचा प्रश्न पहा, दुसरी बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी झालेली आहे, कोणा ठिकाणी झालेली आहे? वैशाली. पहिली कुठे झालेली होती? राजगृह या ठिकाणी झाली होती. त्यानंतर वैशाली, त्याच्यानंतर पाटलीपुत्र, त्याचबरोबर चौथी कुठे झाली आहे? जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेली आहे. तर यानंतरचा प्रश्न पहा, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त होता. पण खरा शासक व कोणाला म्हटलं जातं? चंद्रगुप्त पहिला यांना म्हटलं जातं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, यांच्या राजकारभारात मदत करण्यासाठी अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते, कोणाचे होते? शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये अष्टप्रधान होते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, गंगाईकोंड चोळापुरम
नावाची नवीन राजधानी यांनी बांधली? कोणी बांधलेलं होतं? राजेंद्र पहिला यांनी बांधलेली होती. यानंतरचा प्रश्न पहा. बुक्करायाने राजदूताला यांच्या दरबारात पाठविले होते. कुठे? इजिप्शियन राजा का पर्शियन राजा का चीनचा राजा का सिलोनचा राजा? तर कुठे पाठवलेलं होतं? चीनचा राजा यांच्या दरबारामध्ये बुक्करायाने आपल्या राजदूताला पाठवलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अकबर नामाचे इंग्रजीमध्ये भाषांतर यांनी केले. कोणी केलेलं आहे? तर हेनरी बेवरेज यांनी केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न पहा. कलकत्ता अलीपूर प्राणी संग्रहालय संघटित केलेले खालीलपैकी हे एक आहे. कोणी? फ्रान्सिस बुचन यांनी केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न पहा. सिमला हे थंड हवेचे ठिकाण या युद्धाच्या वेळी ओळखले गेले. कुठला? की या ठिकाणी गुरखा युद्ध ह्यावेळेस प्रसिद्धीस आलेला आहे सिमला गुरखा युद्ध. यानंतरचा प्रश्न पहा. अजैविक परिसराचा घटक कोणता? तर अजैविक वनस्पती, प्राणी, मानव हे सर्व काय आहेत? जैविक घटक आहेत. अजैविक कोणता आहे? जमीन. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न पहा. लोकसंख्या वाढीचे प्रमुख 3 घटक हे आहेत. कोणकोणते? जन्म, मृत्यू आणि लग्न. जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे सर्वात महत्त्वाचे 3 घटक आहेत. तर यानंतरचा प्रश्न पहा. उगवत्या सूर्याच्या कारखाना असे या कारखान्याला म्हणतात. उगवत्या सूर्याचा कारखाना माहिती तंत्रज्ञानाला म्हटलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. या भरातून रेडिओ तरंग पृथ्वीवर परत पाठविले जातात. कोणत्या? वातावरणाचे थर जे आहेत तपांबर, शीतांबर, मध्यांबर, उष्णांबर आणि बाह्यांबर या 4 वातावरणाच्या ह्याच्यामधून आपण लक्षात घेऊ शकता की रेडिओ लहरी म्हणलेला आहे. रेडिओ लहरी तरंग कोणत्या ह्याच्यातून येतात? ते उष्णांबरामधून बाहेर पडतात किंवा परत पाठविले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अळिंब खडक हे येथे आढळतात. कुठे आढळतात? वाळवंटामध्ये आढळतात. यानंतरचा प्रश्न पहा. सोन्याचा दोरा बघा किती महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. सोन्याचा दोरा असे याला संबोधतात. चहा, कापूस, ताग, ज्वारी. तर ऑप्शन क्रमांक 3 तागाला म्हणतात सोन्याचा दोरा, गोल्डन थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पूर्व घाटातील उंच शिखर हे आहे. बघा या पूर्व घाटातील उंच शिखर कोणतं आहे? पूर्व घाटामध्ये महेंद्रगिरी, खासी, कांचनजुंगा किंवा अन्नायमोडी हे दक्षिणेमधलं आहे. पण पूर्व घाटातील विचारलेलं आहे. तर पूर्व घाटामध्ये महेंद्रगिरी किंवा आर्मकोंडा म्हणतात त्याला. काय म्हणतो आपण? आर्मकोंडा हे सर्वात उंच पर्वत आहे. यानंतरचा प्रश्न पहा. पहिली यशस्वी यांत्रिक सूतगिरणी येथे स्थापन करण्यात आली होती. कुठे केलेली आहे पहिली यशस्वी? तर मुंबई येथे केलेली आहे. म्हणून मुंबईला काय म्हणतो आपण? भारताचे मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून विचारला जातो किंवा प्रश्न पडला जातो. यानंतरचा प्रश्न पहा. वितळलेल्या मॅग्मा रसापासून बनलेला हा खडक आहे. कोणता खडक बनतोय? वितळलेल्या मॅग्मापासून अग्निजन्य खडकापासून बनतोय. हे शिलावरणामधून अग्निजन्य जे खडक बाहेर पडतोय याच्यापासून बनलेला आहे ते म्हणजे अग्निजन्य खडक. नंतरचा प्रश्न पहा. मान्सून हा शब्द या अरेबिक शब्दापासून बनला आहे. तर याचा अर्थ काय? मौसिम. मौसिम म्हणतो, मौसम नाही. मौसिम, मौशिन, मासूम. तर हे अरबी शब्द आहे. मौसिमपासून काय बनलेला आहे? मान्सून बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे नैऋत्य मान्सून वारे हो का नाही. त्याचबरोबर ईशान्य परतीचे वारे. तर हे आपण यापासून ओळखू शकतो. नंतरचा प्रश्न पहा. याच्या उत्पादनासाठी किंवा निर्मितीसाठी बॉक्साईट खनिजाचा वापर करतात. कशासाठी करतात बॉक्साईटचा? बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम बनवले जाते. लक्षात घ्या. अलंकार नाही, घड्याळ नाही, किलोको प्रिंट नाही, तर ॲल्युमिनियम बनवले जाते. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी जगातील तांब्याचे उत्पादन हे सर्वात जास्त करतात. कोणत्या देशामध्ये तांब्याचा वापर जास्त होतो किंवा उत्पन्न होतो? तर ह्या चिली देशामध्ये. ऑप्शन्स पहा. बोलिव्हिया आहे, घाना आहे, झिम्बाब्वे आहे. पण चिली या देशामध्ये काय करतात? जास्त उत्पादन करतात. कुठल्या धातूचे? तांब्याचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य हेतू हा आहे. कोणता आहे? विकेंद्रीकरण किंवा शक्तीने व्यवस्थापन परिणामकारी बनविणे हा महत्त्वाचा उद्देश आहे स्थानिकरणावरती. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा कशा प्रकारचा आलेला आहे बघा प्रश्न. मुख्य निवडणूक अधिकारी यांची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. हे तुम्हाला साधारणतः माहिती आहे की मुख्य निवडणूक आयोगाची किंवा अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी करतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना भारतीय संविधानात सामील करण्याचा मुख्य हेतू हा आहे.
कोणता होता? या ठिकाणी पहा, ऑप्शन्स पहा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कल्याणकारी राज्यांच्या निर्मितीसाठी राज्याचे मार्गदर्शक तत्व काय करत असतात? संविधानामध्ये सामील करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अशी झाली, कशा प्रकारे झालेली आहे? की हे संविधानानुसार रचना करण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सार्वत्रिक प्रौढ मत अधिकार किंवा प्रौढ मतदानाचा अधिकार हे या तत्वावर आधारित आहे. तर कुठल्या? समानतेच्या, कोणालाही आपण मतदान करू शकतो. तर ह्या समानतेच्या आधारानुसार सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यसभेचे अध्यक्ष चेअरमॅन हे आहेत, म्हणजे 2018मध्ये कोण होते? तर त्यावेळेला राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? किंवा उपराष्ट्रपतीच असतात साधारणतः आपण पाहतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीची नेमणूक याद्वारे होती. कशाद्वारे होते? की त्यांना बघा, राज्यसभेत निवडून आलेल्या सदस्याकडून, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्याकडून, फक्त त्यांच्याकडूनच नाही, हे सर्वांनी मिळून करत असतात. राज्यातील विधानसभेत निवडून आलेल्या ह्या सर्वांनी मिळून करत असतात. म्हणून संसद आणि राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्याकडून, संसद म्हणजे कोण? राज्यसभा, लोकसभा हे सर्व आलेले आहेत. राज्यसभा, विधानसभा हे सर्व ह्याच्यामध्ये आले आहेत. ह्या तिन्हीचं मिळून एक आलेला असतो, ते म्हणजे चौथा. तर ऑप्शन्स क्रमांक 4मधून राष्ट्रपतींची नेमणूक केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही आहे, कोणती आहे? तर त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत ते म्हणजे सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य असे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ऑप्शन्स क्रमांक 1 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यांच्या मते इतिहास हा शास्त्रीय अभ्यास आणि आपल्या संपूर्ण भूतकाळाच्या नोंदी आहेत असा कोणाच्या मतानुसार आहे? तर हे घोष यांच्या मतानुसार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वेळ, स्थळ आणि समाज याविषयी संवेदना जागृत करणारा विषय कोणता आहे? तर वेळ, स्थळ कोणा ठिकाणी झालं आहे ते इतिहासामधून आपण जाणून घेतो. त्यानंतर वर्तमान काळा म्हणजेच प्रेझेंट पासून भूतकाळापर्यंत पास्ट दिनांक आणि घटना यांचा क्रम असा दर्शविला जातो. तर हे परागामी कालरेषा, रिग्रेसिव्ह टाईमलाईन असं म्हटलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 134. तुलना आणि तफावत ही या सूचनात्मक उद्दिष्टांची वैशिष्ट्ये आहेत. तर हे कशावरती आधारित आहे? पहिला ऑप्शन्स काय? आकलन, ज्ञान, कौशल्य, चिकित्सक विचार. तर यामध्ये तुलना आणि तफावतमधलं आकलन आहे. याच्या अध्यापनाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता विकसित होते. क्वेश्चन नंबर 135. तर कशामुळे राष्ट्रीय एकात्मता? हे इतिहासामुळे जाणीव करून देते. तर यानंतरचा प्रश्न आहे ते पहा. प्रकल्प किंवा योजना पद्धतीची शेवटची पायरी ही आहे. प्रकल्प, योजना यांची नोंद करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. यानंतरचा प्रश्न पहा. समस्या निवारण पद्धतीची पहिली पायरी ही आहे. तर यामध्ये ऑप्शन्स पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे समस्या किंवा अडचणी ओळखणे. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रकल्प योजना पद्धत विकसित आणि परिपूर्ण यांनी केली. कोणी केलं आहे? किलोपॅट्रिक यांनी केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्थानिक क्षेत्र डोंगराबद्दल आदर विकसित करण्यास मदत करणारा भूगोलामधील पद्धत ही आहे. कोणती आहे? प्रादेशिक पद्धत आहे. यानंतरचा प्रश्न पहा. अध्ययनकर्ता आणि परिसरातील बाह्य स्थिती यांच्यामधील परस्पर क्रियेला असे म्हणतात. काय म्हणतात? तर परस्पर क्रियेला अध्ययन अनुभव असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न पहा. प्रक्षेपण साधनांचे उदाहरण हे आहे प्रोजेक्टेड एड. तर हे चित्रफितीमधून घेतले जाते, प्रक्षेपण केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडील माहिती प्रदर्शित करण्यास मदत करणारे उपकरण किंवा साधन हे आहे. बघा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हे वार्ताफलक, बुलेटिन बोर्ड म्हणून उपयोग केला जातो. हा उपकरण वापरला जातो. यानंतरचा प्रश्न पहा. समाजविज्ञान विषयाचे घटक जे आहेत निरंतर वाढीच्या वर्तुळामध्ये मांडणी किंवा व्यवस्था यामध्ये केले जाते. कशामध्ये? एककेंद्रित मार्ग, ॲप्रोचमध्ये केले जातं. यानंतरचा प्रश्न पहा. सामूहिक निर्णय घेण्याची योग्य पद्धत ही आहे. सामूहिक निर्णय तर चर्चा करून घेतली जाते. सर्वांना एकत्रित करून चर्चा करून निर्णय घेतले जातात. त्रिमितीय अध्यापन साधनाचे उदाहरण हे आहे. कोणतं आहे? नमुने, तक्ते, नकाशे, चित्रे. तर यामध्ये आहे ऑप्शन्स नमुने. यानंतरचा प्रश्न आहे पहा. विद्यार्थ्यांच्यामध्ये स्थळीय संबंध विकसित करण्यास मदत करणारे उपकरण हे आहे. तर विद्यार्थ्यांच्यामध्ये स्थळीय संबंध, तक्ते, नकाशे, कार्टून, आलेख याच्यामध्ये उपयोगी आहे ते म्हणजे नकाशे आहे.
यानंतरचा प्रश्न पहा, विद्यार्थ्यामध्ये स्थळ, संवेदना आणि काळ यांचा सहसंबंधाचा विकास इतिहासाच्या या विषयामुळे होतो. इतिहासाचाच एक भाग आहे ते म्हणजे भूगोलामध्ये. तर भूगोलामुळे या सर्व गोष्टी जाणीव करून घेण्यास मदत होते. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विद्यार्थ्यामधील अध्ययन क्षमता मोजण्यासाठी वापरलेली परीक्षा किंवा चाचणी ही आहे. कोणती आहे? तर साधना परीक्षाद्वारे त्यांचं आकलन, विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षमता मोजली जाते. यानंतरचा प्रश्न पहा, शेवटचे 2 प्रश्न पहा, कर्त्याच्या अध्ययन कमजोरी आणि अडचणी किंवा समस्या ओळखण्याची चाचणी किंवा परीक्षा ही आहे. कोणती आहे? संकलनात्मक परीक्षा, साधना परीक्षा, नैदानिक परीक्षा या रूपनात्मक परीक्षा. तर नैदानिक परीक्षा घेतली जाते. कशासाठी? अध्ययनकर्त्यांच्या अध्ययन कमजोरी आणि अडचणी समजून घेण्यासाठी. ह्या गोष्टी लक्षात घ्या. हा पुन्हा प्रश्न येत आहे बघा नैदानिक परीक्षेचा. स्पर्धात्मक नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन पहा, 150 नंबरचा क्वेश्चन पहा. स्पर्धात्मक सहकार, करार आणि हेतू घोषित करणाऱ्या प्रक्रियेची पद्धत ही आहे. तर कोणती आहे? समस्या निवारण पद्धत, कथाकथन पद्धत, या व्याख्यान पद्धत, या चर्चा पद्धत. तर सर्वात महत्त्वाचा प्रक्रिया आहे किंवा सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे ते म्हणजे चर्चा पद्धत. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 2018 कर्नाटक TET पेपर 2 मधील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्यास मदत झालेली आहेत. यानंतरच्या अभ्यासासाठी हे प्रश्न खूप उपयोगी पडणार आहेत. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचा एक लाईक किंवा कमेंट हे मला प्रेरणा देईल आणि तुम्हाला आणखीन महत्त्वाचे प्रश्न आणि नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.